आणि एक मोठी बातमी येते आता पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आजोबाला अटक करण्यात आलेली आहे। सुरेंद्र अग्रवाल यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। अल्पवयीन कार चालकाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। आताची मोठी बातमी आहे, आपण अंडरवर्षी यांचे कनेक्शन असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता आणि याच सुरेंद्र अग्रवालला जी आहे ती आता पुणे गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। या प्रकरणाची चौकशी जी आहे ती गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली होती, त्यानंतर गुन्हे शाखेने जी आहे ती थेट मोठी कारवाई केलेली आहे। सुरेंद्र अग्रवाल हे अल्पवयीन आरोपीचे आजोबा आहेत, त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। याआधी आपण पाहिलं की अल्पवयीन आरोपी जो आहे त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली होती, त्यांना न्यायालयीन कोठडी सुद्धा देण्यात आली आहे। तर त्याच वेळी दुसरीकडे जे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे आरोप जे आहेत ते सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर करण्यात आले होते आणि त्याच सुरेंद्र अग्रवाल याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। आणि आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत। अमोल, काय अधिक याविषयी माहिती आहे? काल रात्री उशिरा सुरेंद्र अग्रवाल याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। सुरुवातीला हे जे हिट अँड रन प्रकरण घडलेलं होतं यामध्ये अल्पवयीन मुलाला जामीन देण्यासाठी खरं तर त्याचे आजोबा म्हणजे सुरेंद्र अग्रवाल हे अग्रस्थानी होते आणि सगळं जामीन मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी केलेली होती। मात्र पोलिसांना त्यांच्यावरती देखील संशय होता। काल न्यायालयाने त्याचे वडील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती आणि पोलीस तपासामध्ये सुरेंद्र अग्रवाल यांना सुद्धा अटक करण्याचं ठरलेलं होतं आणि त्यानुसार त्याला कारवाई केलेली आहे। 2 दिवसापूर्वी सुरेंद्र अग्रवाल याला चौकशीसाठी सुद्धा पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं आणि अखेर गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत। आता यांचा नेमका सहभाग काय आहे किंवा काय माहिती पोलिसांकडे आलेली आहे याचा तपास आता केला जाणार आहे। पण एक महत्त्वाची अपडेट आहे ती या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणामध्ये पाहायला मिळाली। आधी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलेलं होतं, त्यानंतर त्याच्या वडिलांना अटक केली आणि आता त्याचे जे आजोबा आहेत यांना सुद्धा पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। सुरेंद्र अग्रवालचे जे आहे ते अंडरवर्ल्डशी सुद्धा कनेक्शन असल्याचा जो आहे तो आरोप झाला होता, याविषयी काही तपास वगैरे काही सुरू आहे का? याविषयी काही अधिक माहिती आहे का? सध्या तरी हिट अँड रन प्रकरणामध्येच गुन्हा दाखल त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। अंडरवर्ल्डशी जे संबंध आहेत आणि याविषयीची जी तक्रार याआधी करण्यात आलेली होती त्याची सुद्धा चौकशी केली जाऊ शकते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अंडरवर्ल्डशी काही कनेक्शन आहे का याचा सुद्धा तपास केला जाईल। पण काल रात्री उशिरा त्याच्या आजोबाला अटक केलेली आहे आणि आता जो चौकशी आहे ती गुन्हे शाखेकडून त्यांच्याकडे केली जाईल आणि त्याबाबतची जी माहिती आहे की खरंच अंडरवर्ल्डशी संबंध या संपूर्ण प्रकरणात आहे का किंवा त्यांनी मदत घेतलेली आहे का याचा सुद्धा तपास घेतला जाईल। पण हिट अँड रन प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेंद्र अग्रवाल याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।